थांब. दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणणारा माणूस कधीच आयुष्यात सुखी होत नाही. कुणाला दुखावून तू पुढे जात असशील तर तुला हे ऐकावंच लागेल. आज तू हसत आहेस, पण वेळ तुझ्यासाठी थांबलेली नाही. कर्माची परतफेड नक्की होते, उशीर होतो, पण अंधार कायमचा राहत नाही. ज्यांनी तुला रडवलं त्यांची वेळ आता जवळ आली आहे. देव शांत असतो, पण न्याय देताना कधीच चुकत नाही. आज तू खूप दुःखी आहेस, मग हा संदेश तुझ्यासाठीच आहे. आयुष्यात प्रत्येकाचं चॅप्टर येतं, कुणाचं आधी, कुणाचं नंतर. कुणाचं वाईट करून कोणी मोठं झालं नाही. तुझं चांगुलपणा आता वाया जाणार नाही, ते परत येणार आहे. वेळ आणि कर्म दोघंही कोणाला सोडता आले नाहीत. फक्त विश्वास ठेव, तुझ्यासाठी काहीतरी मोठं तयार होतंय. जर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे तू टाईप कर. कधी ना कधी आपल्या आयुष्यात असं घडतं, आपण कोणाचं वाईट केलं नसतं तरीही आपल्याला दुःख दिलं जातं. आपण चांगले वागतो, प्रामाणिक राहतो, पण समोरचा आपल्याला दुखावतो. तेव्हा मनात एकच प्रश्न येतो, मी काय चूक केली? पण खरं सांगायचं तर चूक तुझी नसतेच. कारण या जगात एक नियम आहे, दुसऱ्याला दुःख देणारा माणूस कधीच सुखी राहत नाही. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे दुसऱ्याला आनंद देतात आणि दुसरे जे दुसऱ्याला दुखावून स्वतःचा फायदा पाहतात. पण लक्षात ठेवा, जो दुसऱ्याला रडवतो त्याचं हसणं कायमचं नसतं. कधीकधी तुला वाटतं त्याने मला इतकं दुखावलं आणि तो मात्र मजेत आहे. इथेच आपण चुकतो, कारण आपल्याला दिसतं ते फक्त आजचं. देव बघतो पूर्ण चित्र. कर्माचं चक्र खूप शांतपणे फिरतं. ते आवाज करत नाही, इशारा देत नाही, पण जेव्हा ते परत येतं तेव्हा सगळं बदलून टाकतं. आज ज्याने तुला कमी लेखलं, उद्या त्यालाच तुझी किंमत समजणार आहे. आज ज्याने तुला रडवलं, उद्या तोच तुझ्यासाठी रडणार आहे. कारण आयुष्य एक आरसा आहे, तू जे देतोस तेच तुला परत मिळतं. तू प्रेम दिलंस तर प्रेम मिळेल, दुःख दिलंस तर तुला दुःखच मिळणार. इथे एक गोष्ट महत्त्वाची, तुला बदला घ्यायची गरज नाही, कारण बदला घेणं हा तुझा काम नाही, तो वेळ आणि कर्माचं काम आहे. तू फक्त तुझं काम करत राहा. तुझं मन स्वच्छ ठेव, तुझं वागणं चांगलं ठेव, कारण शेवटी जिंकतो तोच ज्याचं मन स्वच्छ असतं. कधीकधी दुःख हे शिक्षा नसतं, ती एक शिकवण असते. तुला मजबूत बनवण्यासाठी, तुला योग्य लोक ओळखायला शिकवण्यासाठी. ज्यांनी तुला सोडलं, ज्यांनी तुला दुखावलं, ते तुझ्यासाठी नव्हतेच हे तू लक्षात ठेव. देव तुला चुकीच्या लोकांपासून दूर करत होता आणि जेव्हा तू हे सगळं समजून घेतोस तेव्हा तुला कळतं प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणासाठीच घडत आहे. तुझं काम फक्त एकच आहे बाळा, विश्वास ठेवणं. हा विश्वास ठेव की तुझ्यासाठी योग्य वेळ येणार आहे. आज तू एकटा आहेस, पण उद्या तुझ्या आयुष्यात योग्य लोक येणार आहेत. आज तू दुःखी आहेस, पण उद्या तुझं आयुष्य हसणार आहे. लक्षात ठेव, वेळ सगळ्यांची येते. आज कोणीतरी वर आहे, उद्या तोच खाली येऊ शकतो. आज तू खाली आहेस, उद्या तू वर जाऊ शकतोस. देव सगळं पाहतो. तो शांत आहे म्हणजे काही करत नाही असं नाही. तो योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा न्याय नक्कीच होतो. म्हणून कधीही कोणाचं तू वाईट करू नकोस, कारण तेच परत येणार आहे. बघ, तू रडू नकोस, फक्त हसत राहा आणि स्वतःला सांग, माझीही चांगली वेळ येईल आणि मी नक्कीच जिंकेल. जर तुला हा व्हिडिओ तुझ्या मनाला भिडला असेल तर चॅनलला तू सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही, माझा देव माझा पाठीराखा आहे. बघ, तुला आता एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे. कधी तू विचार केलायस का, काही लोक अचानक का तुटून जातात? कुणाला दुखावणं सोपं असतं, पण त्याची किंमत खूप महाग मोजावी लागते. तू शांत आहेस म्हणून जग तुला कमकुवत समजतं, पण सत्य वेगळं आहे.
ज्यांनी तुला तोडलं त्यांना अजून आयुष्याने स्पर्शच केलेला नाही. प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक कथा आहे आणि प्रत्येक कथेला एक शेवट. लोक विसरतात पण वेळ कधीच विसरत नाही. तुझं मौन एक दिवस तुझी ताकद बनणार आहे. ज्या वेदना आज तू सहन करतोयस त्या उद्या तुझं शस्त्र बनणार आहे. आयुष्य सगळ्यांना शिकवतं, फक्त वर्ग वेगळा असतो. कुणाला कमी लेखण्यापूर्वी त्याच्या आयुष्याची एक झलक तुम्ही बघायला हवी. जे आज तुला इग्नोर करतात उद्या तुझ्याकडेच ते पाहणार आहेत. न्याय उशिरा मिळतो पण मिळतो नक्की. बघ, कितीही काही झालं तर आपण चांगलंच राहायचं. काही लोकांना वाटतं दुसऱ्यांना दुखावून ते जिंकत आहेत, पण खरं सांगायचं ते जिंकत नाहीत. ते स्वतःसाठी हार तयार करत असतात. कारण आयुष्याचं एक सत्य आहे, तू जे पेरतोस तेच उगवतं. आज तू एखाद्याच्या मनात वेदना पेरलीस तर उद्या तीच वेदना तुझ्या आयुष्यात फुलणार आहे. पण ही गोष्ट लगेच होत नाही. म्हणून लोकांना वाटतं आपण जे करतोय त्यात चुकीचं काहीच नाही. पण आयुष्य असं काम करत नाही. ते शांतपणे सगळं जमा करतं आणि एक दिवस एकाच वेळी सगळं व्याजासकट परत करतं. तू कधी पाहिलंय का, काही लोक अचानक खूप त्रासात येतात तेव्हा लोक म्हणतात काय झालं अचानक. पण काहीच अचानक नसतं, ते सगळं हळूहळू तयार झालेलं असतं. ज्यांनी तुला कमी लेखलं, जे तुझी किंमत ओळखण्यासाठीच आयुष्य त्यांना थांबवणार आहे. ज्यांनी तुला रडवलं त्यांना अशा परिस्थितीत टाकलं जाईल जिथे ते स्वतः समजतील, पण इथे तू काय करायचंय तर शांत राहायचंय आणि स्वतःवर काम करायचंय. कोणाचं वाईट न चिंतता पुढे जायचंय, कारण तुझी लढाई लोकांशी नाही, तुझी लढाई तुझ्या परिस्थितीशी आहे. तुला दुखावणारे लोक तुझ्या आयुष्यात कायम राहणार नाहीत. ते फक्त एक धडा आहेत, एक चॅप्टर आहे जे संपणारच आहे. आणि जेव्हा तो चॅप्टर संपतो तेव्हाच तुला कळतं जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. बघ, कधी कधी तुला वाटतं की मी इतका सहन करतोय कारण तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहेस. तू त्या लोकांसारखा नाही जे दुसऱ्याला दुखावून आनंद घेतात. तुझं मन स्वच्छ आहे आणि म्हणूनच तुला जास्त प्रमाणात त्रास होतो. स्वच्छ मन असलेली लोकच कायम जिंकत असतात. एक दिवस असा येणार ज्या दिवशी तू मागे वळून बघशील आणि स्वतःलाच म्हणशील, धन्यवाद त्या सगळ्या लोकांना ज्यांनी मला तोडलं, कारण त्यांच्यामुळेच मी मजबूत झालो. आणि त्याच दिवशी ज्यांनी तुला दुखावलं ते तुझ्या आयुष्याबाहेर उभी असतील आणि तुला बघत असतील, कारण तू खूप पुढे गेलेला असशील आणि ते अजूनही तिथेच अडकलेले. म्हणून आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणालाही मुद्दाम दुखवायचं नाही, कोणाचं वाईट करायचं नाही. म्हणून तू जे बोलतोयस, तू जे करतोयस तेच तुझ्याकडे येणार आहे. म्हणून सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा. जर तुला वाटतं की तुझ्यासोबतही चांगलं व्हावं तर कमेंट कर, मी अजूनही मजबूत आहे कारण माझा देव माझ्या पाठीशी आहे. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर आणि बघ, माझा आशीर्वाद सदैव तुला प्राप्त होणार आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.